एक करून घेतो. ओके. सो पुन्हा परत एकदा सर्वांना ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मॅथ अबॅकस या दोघं संस्थांच्या वतीने आपण जो काही अबॅकस टीचर सर्टिफिकेशन कोर्स, अबॅकस टीचर म्हणून आजपासून आपण सुरुवात करतोय. मग पुढे प्रवास काय असेल, पुढे वेदिक मॅथ असेल, रुबिक क्यूब असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या हँडरायटिंग स्किल्स बोलण्यातून येतील. अबॅकस का शिकायचं, वेदिक मॅथ का शिकायचं, रुबिक क्यूब का शिकायचं, या सर्व गोष्टी अलगदपणे जेव्हा जेव्हा आपण क्लासला भेटत जाऊ तेव्हा तेव्हा वेळोवेळी बोलणं होणार आहे. एका दिवसात नाही होणार आणि मी एका दिवसात पण नाही बोलणार. जेव्हा जेव्हा मला योग्य वाटेल, जेव्हा जेव्हा तुमच्याकडनं राईट टाइम राईट क्वेश्चन येतील, त्यावेळेस त्याच्यावर बोलणं होत राहील. खूप सारे प्रश्न असू शकतात मनामध्ये, खूप अजून खूप साऱ्या डाऊट असतील किंवा मान्यता असतात समाजात. आपण जेव्हा जगामध्ये फिरत असतो, त्या जगामध्ये फिरत असताना जी काही एक भावना तयार झालेली असते. जयाताई आणि शिल्पाताईंना परत विनंती करतो की मोबाईल आडवा ठेवा. मराठी समजत असेल तर मोबाईल आडवा ठेवा, म्हणजे तुम्ही पण मला व्यवस्थित क्लिअर दिसाल आणि माझं पण प्रेझेंटेशन तुम्हाला क्लिअर दिसेल. मोबाईल या फॉर्ममध्ये ठेवा. सर्वांना परत विनंती करतो, मोबाईल असा नको. मोबाईल असा असला पाहिजे जेणेकरून पिक्चर क्लिअर होईल. सो मान्यता खूप साऱ्या असतात आणि त्या मान्यतांमधून आपल्या मनावर एक एक प्रतिमा तयार झालेली असते. मग तशी एक अबॅकस पण ही एक प्रतिमा तयार झालेली असेल. मग याच्यात फ्रँचायसीज घ्यावी लागते का, मग याच्यात किती फीज घ्यावे लागतात, मग याला हे गणितासाठी शिकायचं का, मग हे कशासाठी शिकायचं, याचा फायदा काय होणार, अशा खूप सारे प्रश्न असलेच पाहिजे. कुठलीही गोष्ट पारखून निरखून शांततेने राईट टाइम राईट डिसिजन घेऊन आपण सर्व, कारण शेवटी आपल्याला आपल्याला खूप लाख मोलाचा वेळ इथं खर्च करायचा आहे. याच्यामध्ये शिकणं म्हणजे लाख मोलाचा वेळ खर्च करणं आहे. आणि ते शिकून आपल्याला समाजासाठी म्हणजे एक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य सुरू करायचं आहे. त्याच्यासाठी संस्थेची ओळख, आपण कुठल्या टीम बरोबर जातोय, कुठल्या टीमचं मेंबर होतोय, ती संस्था कुठली आहे, त्या संस्थेबरोबर कोण कोण आहेत, हे सर्व पारखून घेतलं पाहिजे. आणि मी हे सांगत होतो की एक मान्यता तयार झालेली असते समाजामध्ये की अबॅकस म्हणजे फ्रँचायसीज घ्यावी लागते. त्याच्यानंतर पुन्हा परत खूप सारी फीज असते. आणि अशा खूप साऱ्या मग किती लेवल आहेत, मग नेमकं काय सिलेबस आहे, अशा सर्व खूप साऱ्या प्रश्नांचं उत्तर अनिताताई तुमच्या मनामध्ये असू शकतं आणि असलंच पाहिजे. नो डाऊट. पण त्या सर्व प्रश्नांचे उत्तर अलगदपणे एक 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 उलगडत जाणार आहे, काही काळजी नका करू. परत क्लिअर करतो. म्हणून माझं असं म्हणणं राहील की सर्वांनी फोकस काय करायचा, की आत्ता सध्या जे चाललंय, की मी आत्ता सध्या जे शिकवतोय, की मी आत्ता जे बडबड करतोय, त्याच्यावर फोकस करा. त्याच्या संबंधी बोलू. पण डेफिनेटली तुमच्या मनात प्रश्न येतील, तुमच्या मनात कुतूहल असेल, तुमच्या मनात जे काही बाहेर समाजातलं जे काही प्रतिबिंब आहे ते तुम्हाला शांत बसू देणार नाही. तर जरूर आपण क्लास थांबल्यानंतर, आपला क्लास संपल्यानंतर आपण शेवटी क्वेश्चन आन्सर हा पॉइंट ठेवतो. आणि त्यामध्ये तुमच्याकडनं काही विचारणा आली तर त्याच्यावर आपल्याला उद्या एक्सप्लेनेशन देता येतं. किंवा तुम्हाला कुठलेही डाऊट असेल, म्हणजे काय होतं की तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, त्याच्याबद्दल सिलेबसचा डाऊट असेल, बुक्स बद्दल डाऊट असेल, किंवा लेवल बद्दल डाऊट असेल, की नेमकं अबॅकसने फायदाच काय होतो, अबॅकस का शिकावं, अबॅकस कोणी शिकावं, अबॅकसचा क्लास कसा स्टार्ट करावा, अबॅकसची फी किती घ्यावी, असे खूप सारे तुमचे डाऊट्स असू शकतात. आणि हे डाऊट कुठपर्यंत असतात, की जोपर्यंत तुम्ही क्लास सुरू करत नाहीत. परत एकदा क्लिअर करतो. जोपर्यंत तुम्ही खरोखर क्लास सुरू करत नाही, जोपर्यंत खरोखर तुमच्या क्लासला 25 मुलांचे ऍडमिशन होत नाही, तोपर्यंत मनात चलबिचल हे सर्व काही असतं. आणि म्हणून आजपासून 1 मे खूप चांगला दिवस आहे रंजनाताई. 1 मे महाराष्ट्र दिन आहे. त्याच्यानंतर कामगार दिन आहे, म्हणून आज असं हौशेन आहे की कामगार दिनामुळे आज सुट्टी होती. आणि त्या सुट्टीचा पण आपण एक आनंद, खूप साऱ्या गोष्टी मेला लागून आल्यात. अं, पण आपण खऱ्या अर्थाने एक नवीन संकल्पना किंवा एक नवीन टेक्निक शिकायला आपण सुरुवात करणार आहोत. म्हणून मी एवढंच सांगेल की असा एक पहिले एक संकल्प करा की 9:30 पर्यंत साधनाताई,
साहेबांना 2 घास भरून तुम्ही फ्री होऊन जाणार. हं? साहेबांना पण सवय लागेल की 2 घास भरवायची. जरा 10-11 वाजता जे काही जेवण होत होतं ते 9:30च्या आधी होईल. साहेबांना पण वाटेल की साधनाताई आता काहीतरी नवीन शिकतायत, पण साहेब पण घाईघाईत काशीना पण 2 घास जेवण करून घेतील. आणि कदाचित आरोग्यासाठी पण एक चांगली सुरुवात असेल. म्हणून सर्वांना एकदम क्लिअर मी इथं कॅमेरा ऑन करून का ठेवायला सांगितलं. कारण काही ताई अशा असतात की पोळ्या बनवता बनवता पण क्लास करतात. साहेबांना 2 घास भरवता भरवता पण क्लास करतात. आणि म्हणून मी सांगतो की ताईंनो, 9:30 पर्यंत सर्व आवरून घ्या. म्हणजे एक 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 संकल्प घेऊया आपण की 9:30 जास्तीत जास्त. कधी कधी मी पण बाहेर असलो तर मला पण वेळेवर पोहोचायला वेळ नाही मिळाला तर मी कदाचित 15 मिनिटं तुमच्याकडनं ग्रेस घेतो. बऱ्याच वेळा 90% मी ग्रेस मागतो की ताई मी अजून घरी पोहोचू शकलो नाही, कदाचित मी बाहेर गेलो, काहीतरी खूप साऱ्या ड्युटी नंतर म्हणजे समाजसेवी संस्थेचं काम करायचं म्हटल्यावर थोडंसं फिरावं लागतं. त्यावेळेस मी जर वेळेवर घरी पोहोचू शकलो नाही तर मी तसा तुम्हाला रीतसर मेसेज टाकतो की आपण 9:45ला भेटूया. पण 9:45ला भेटण्याचा प्रयत्न करतो. पण 9:45ला म्हणजे मग उद्यापासून 9:45ला नाही भेटायचं, हे सर्वांनी विनंती परत एकदा. ओके. सो आज पहिला दिवस आहे, मी थोडासा औपचारिक बोलतोय कारण अजून खूप साऱ्या ताई, अ, त्याच्यानंतर खूप साऱ्या ताईंचे अजून कॅमेरे सेट होत आहेत, म्हणून मी पण टाइमपास करायचा प्रयत्न करतोय. पण ना, सुरुवात करण्याआधी प्रेझेंटेशनला थोडीशी ओळख करून देतो. मी नरेंद्र निकुम. तुम्ही ज्या काही ग्रुपला जॉईन झाला असाल तिथं माझ्या तर्फे किंवा रुपाली मॅडम किंवा नंदिनी मॅडम किंवा अजून आमच्या परिवारातील ज्या सिनियर ताई आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला लिंक मिळाली असेल. आणि जे काही तुमचे थोडेफार डाऊट असतील कोणीतरी सांगितलं असेल. पण मी नरेंद्र निकुम, मी संस्थेचा एक मानद सदस्य म्हणून, म्हणजे एक मानाचा सदस्य म्हणून, कारण इथं सर्व महिला सदस्य आहेत. आणि म्हणून मी एक मानद सदस्य म्हणून, एक ट्रेनर म्हणून, एक आजपासून आपलं नातं एक भाऊ आणि बहिणीचं, म्हणजे हक्काने मी कधीतरी चिडून सांगितलं, रागून सांगितलं का भाऊ बहिणीचं नातं कसं असतं, गुद्द्याचं नातं असतं. बघा, लहानपण आठवा आपलं. भाऊ बहिणीची सर्वात प्रेमळ आणि सर्वात जीवाभावाचं नातं असतं. एकमेकाला गुद्दा मारतील, पण जेव्हा वेळ आली ना तेव्हा एकमेकासाठी एकदम हातात हात धरून 2 हात करायला पण तयार राहतील. म्हणून आपलं नातं आजपासून भाऊ बहिणीचं पहिले क्लिअर करतो. हे का सांगतोय? कधी कधी एखाद्या ताईला नाही समजलं, वारंवार समजून भाऊ म्हणून मी कधी कधी रागवतो पण. अधिकार असतो, भाऊ म्हणून अधिकार भेटतो मला. म्हणून मी पहिले तुम्हाला क्लिअर करतो की आजपासून मी नरेंद्र निकुम, एक भाऊ तुमच्या लिस्टमध्ये ऍड झालाय असं समजून मला आजपासून समजायचं. दुसरं असं की मी गेल्या 20 ते 22 वर्षापासून जवळजवळ कोरोनापर्यंत 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अबॅकस शिकवलं. फ्री शिकवलं. काय हा छंद लागला होता की जेव्हा मी शिकायला सुरुवात केली तेव्हा फ्रँचायझीज घेऊन 50-60 हजार रुपयाच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या फ्रँचायझीज घ्या. मग विद्यार्थ्यांच्या फीजमधून 15%, 20% ज्या कंपन्यांची फ्रँचायझीज घेतोय त्यांना रॉयल्टी द्या. आजही रॉयल्टी सिस्टम चालते. अशा पद्धतीने काम चालू असायचं. पण ते आपल्याला आवडत नव्हतं किंवा ते तसं आपल्याला करायचंच नव्हतं. म्हणून असा एक चंग बांधला की आपलं एक स्वतःचं काम असावं. आणि म्हणून गेल्या 20 ते 22 वर्षापासून मी 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक, पालकांना अबॅकस आणि वेदिक मॅथ शिकवलं. आणि मग एक असा संकल्प आला की आपण एकटं का करावं, त्याच्यापेक्षा एक टीचर टीम तयार करावी का. पण एक मल्टीनॅशनल, एक प्रायव्हेट कंपनीत जॉब करत असल्यामुळे मला त्या ठिकाणी फ्रीडम होतं की एक सोशल वारसा, कंपनीत पण एक CSR ॲक्टिव्हिटीजमध्ये, एज्युकेशन फील्डमध्ये खूप सारं काम करायला मिळालं. आणि म्हणून कंपनीकडनं पण एक प्रेरणा होती की समाजसेवा करण्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणावर समाजसेवा करू शकतात. आणि म्हणून तसं पाठबळ पण मिळत होतं आणि म्हणून ते मी करत होतो. पण त्याबरोबर जेव्हा कोरोनामध्ये 5,000 विद्यार्थी माझ्यासमोर होते, ते प्रेझेंटेशनमध्ये दाखवणार आहे, पण एक मुद्दाम ओळख म्हणून मी करून देतोय. त्या 5,000 विद्यार्थ्यांमधून पालकांची टीम तयार केली, शिक्षकांची टीम तयार केली आणि त्याच्यातून 2 ताई लोक आपल्या टीचर झाल्या. आणि मग लक्षात आलं की आपण शिक्षकांची बॅच का नाही तयार करायची. मग खऱ्या अर्थाने ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना झाली. आणि मग तिथून हा सर्व आपला जो काही परिवार आहे, हा परिवार आपला
फाउंड झाला. आणि आज म्हणजे मला आनंद वाटेल तुम्हाला, की मला वाटतं थोड्या वेळापूर्वी मला कोमल रावताई आता दिसल्या होत्या या स्क्रीनवर. त्या आपल्या 349 म्हणजे 349 व्या मेंबर आहेत त्या. 349. आता जे काय आपलं मेंबरशिप होईल ते मी सर्व सांगत राहील, जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा सांगत राहील. पण टास्क काय ठेवायचा इकडे लक्ष द्या. आजचा टास्क प्रेझेंटेशन सुरू करण्यापूर्वी, पुढच्या रविवारी, हा रविवार नाही सांगत आहे मी तुम्हाला, इकडे लक्ष द्या. सर्वजण एकदम एकदम संकल्प करून सर्वजण इकडे लक्ष द्या, की पुढच्या रविवारी आपल्याला सर्वांना सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मुलं फ्री आहेत, तुम्ही कुठेही गावाला असाल, आपल्या सर्वांना कमीत कमी 10-10 विद्यार्थ्यांची आपल्याला कमीत कमी बॅच सुरू करायची आहे. लक्ष द्या मी काय सांगितलं. संकल्प काय घ्यायचा आपल्याला, पुढच्या रविवारी आपल्याला 10-10 विद्यार्थ्यांची बॅच सुरू करायची आहे. इथं कुठलाही रजिस्ट्रेशनचा विषय नाही, मेंबरचा विषय नाही, सर्टिफिकेशनचा विषय नाही. पुन्हा परत सांगतो, या वीकमध्ये आपण असं शिकवणार आहेत की जे मी 25,000 विद्यार्थ्यांना एकही रुपया न खर्च करता सुद्धा शिकता येतं आणि शिकवता येतं. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. ज्या कोरोना काळामध्ये विद्यार्थी मला 2 वर्षातून भेटले आणि जेव्हा आपण त्यांची नॅशनल कॉम्पिटिशन घेतली तेव्हा भेटले, तोपर्यंत विद्यार्थी समोरासमोर गल्लीतले पण विद्यार्थी भेटले नव्हते. आणि सांगण्याचा उद्देश असा, तरी पण शिकता येतं, काही नसताना पण शिकता येतं, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. आणि जे शिकलो ते शिकवण्याची इच्छाशक्ती पाहिजे. तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर कधी बनणार? साधारणतः थोडासा चेहरा दिसेल असा व्यवस्थित बसा. ज्या ताईंना पुन्हा परत विनंती करतो, मोबाईल आडवा ठेवा. माझं जसं पिक्चर क्लिअर दिसतंय, जसं मधुताईंचं दिसतंय, हर्षदाताईंचं दिसतंय, अनिताताईंचं दिसतंय, शिल्पाताईंचं, सगळ्यांचं नाव घेणार नाही, पण थोडासा क्लिअर बसा, एकदम शांत व्यवस्थित कूल बसा, सर्व विसरून जा जगाला, थोडंसं आपल्याला डेडिकेटेड बसा. पुढच्या रविवारी आपल्याला प्रत्येकाला 10 विद्यार्थ्यांची, कमीत कमी बोललो हं, कमीत कमी, तुमचा हायर साईलचा संकल्प 100 विद्यार्थी असू शकतात, 1000 विद्यार्थी असू शकतात, मारुतीच्या पारावर घेऊ शकतात, सप्तशृंगी देवीच्या मंदिरात घेऊ शकतात, जिथं जिथं तुम्ही म्हणाल ना तिथं तिथं मी क्लास घेतलेला आहे. तुम्ही जे जे सांगाल ना, जे जे स्थळं, म्हणजे ना, असं म्हणाल की आम्ही दगडावर, हो दगडावर घेतलेला आहे, नदीच्या काठी, नदीच्या काठी, हळदीला गेलो, हळदीत इकडे हळद लागते, लगेच इकडे क्लास सुरू झाला. म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही ट्रॅक्टरमध्ये, म्हणजे लग्नाचं वराड चाललं ट्रॅक्टरमध्ये, तर ट्रॅक्टरमध्ये तुम्ही जसं सांगाल तसं. सांगायचा अर्थ फक्त करण्याची आणि शिकवण्याची इच्छाशक्ती पाहिजे. म्हणून मी पहिले तुम्हाला सर्वांना कमिटमेंट करून घेतोय की पुढच्या रविवारी आपल्याला सर्वांना क्लास सुरू करायचा आहे. मग पहिली भीती संपली की मी क्लास कधी सुरू करू. हा तुमचा जो भीती होती ती पहिले मी क्लिअर करतो. म्हणजे त्याचा अर्थ रविवारपर्यंत आपल्याला काय करायचं, प्लीज इकडे लक्ष द्या. आजपासून येणाऱ्या रविवारपर्यंत आपल्याला 2-3 एक्झाम होणार आहेत आपल्या. छान रोज प्रॅक्टिस होणार आहे. जसं मुलांना विचारतो 22+22 -33+55 -63+55 -66+11+3 आन्सर इज, कोणीतरी द्यायला पाहिजे होता आन्सर. कारण याच्या आधी कोणीतरी शिकलंय कोमलताई या क्लासमध्ये, ज्योतिताई, कोणीतरी शिकायला सांगा, रंजनाताई बताना चाहिए था. त्यांना वाटलं मीच बडबड करतोय, माझंच काम आहे हे. असं नाही, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वजण द्याल रविवारापर्यंत. सो प्लीज रंजनाताई, एव्हरी वन रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 22+22 -33+55 -6+10 -20+40 -60 आन्सर इज ते म्हणतील आम्ही 4 महिन्याच्या गॅपने आलो. प्रियंका, रिंकूताई, आना चाहिए ना. रिंकूताई, आवाज येतोय माझा क्लिअर? येतोय ना? जोरात बोललो तर इथं खोडेपार काय म्हणता ना, तुमच्या तिकडे आवाज जोरात माझा येईल. निवळ्याजवळ आहेत, पण प्रॅक्टिस केली पाहिजे. ओके ना, काय काळजी नका करू. कारण या काही ताई आहेत ना, पंढरपूरची वारी चुकलेल्या ताई आहेत. यांना काही पांडुरंगाचं दर्शन झालं नाही पहिल्या वारींमध्ये, आणि म्हणून पुन्हा परत पंढरपूरच्या वारीत आलेल्या आहेत त्या. काही हरकत नाही. म्हणून आपण सर्वजण एकाच वारकरी बसणार आहोत. वारकरी म्हणतात ना, की म्हणून आपण शिकणार आहोत. पण इकडे लक्ष द्या सर्वजण, काही हरकत नाही. या सर्व प्रश्नांचं उत्तर, मी जे काय आता 2-3 कॅल्क्युलेशन विचारले, या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सर्वांना रविवारपर्यंत आलं पाहिजे. जर येणार असेल,
करायची इच्छाशक्ती असेल तर मी मात्र एक मागेल रविवारपर्यंत की रोज न चुकता 9:30चा क्लास करा. ॲग्रीत माझ्याबरोबर? हात वरती करा. मला कमिटमेंट पाहिजे तुमचं. कमिटमेंट पाहिजे. ॲग्री? 9 वाजता काही ताई अजून विचार करतायत काय करू काय करू. हात वरती करू की लाईट बिल जास्त येईल का काय या महिन्याचं? कोणाला लाईट बिल जास्त येणार नाही हात वरती केला तर. ओके ना? फक्त काय करायचं आहे, हां, शामसनताई, आता त्यांनी शामसनच ताई नाव लिहिलंय तर मी काय करू? तर रोज क्लास करायचा आणि दिलेला होमवर्क कम्प्लीट करायचा. ओके. सो मी एक माझी ओळख करून दिली. तशी थोडीशी हलकी-फुलकी, थोडासा फास्ट, थोडा वेळ कमी आपल्याकडे, कारण पुढे आपल्याला शिकून जायचंय. आज शिकून जायचंय काहीतरी. असा दिवस वाया घालवायचा नाही. कोमलताई, थोडंसं मी फटाफट नाव घेईल. फक्त कुठून बोलतायत आणि काय एज्युकेशन, म्हणजे आता सध्या तुम्ही क्लास घेतायत का? कुठं जॉबला आहेत का? किंवा तुमची काय इच्छा आहे? शॉर्टमध्ये मोजून 15-20 सेकंदामध्ये इंट्रोडक्शन. बाकीच्या ताईंना पुन्हा परत सांगतो की जसा इंट्रोडक्शन होईल तसा स्पीड वाढेल. सो प्लीज कोमलताई, तुमचं इंट्रोडक्शन करून द्या मला. जसं मी सांगितलं, मी नरेंद्र निकुम, मी तुमचा भाऊ मी म्हणून आजपासून आयुष्यभर, माझं आयुष्य खूप मोठं आहे. मी 94 वर्ष जगणार आहे. म्हातारा होईपर्यंत तुमचं भाऊ आणि बहिणीचं आपलं नातं आपल्याला जपायचं आहे. म्हणून कोमलताई, तुमची मला ओळख करून द्या. ओके. मी जरा पाठवून कोमल तुषार वडनेमध्ये राहते. इथे मी 10वी पर्यंतचे क्लास घेते आणि मागच्या महिन्यापासून बेकर्सची एक पण चालू केलेली आहे. ओके. कोमल रावताई बोलल्या. या ताईचा नंबर 349 आहे. त्या मला वाटतं देवळाली कॅम्पच्या परिसरातून आहेत. त्यांचा थोडा आवाज कमी येतोय. त्या इंट्रोडक्शन. अजून एक कोमलताई, ती एक नंबरला वरती. कोमलताई, मिलिटरी सारखं टी शर्ट घातलंय तुम्ही, त्या कोमलताई बोला. हां. ओके. माझं नाव कोमल दिलीप जैन आहे. मी पाचगणीमधून बोलते, सातारा डिस्ट्रिक्ट. भारती विद्यापीठमध्ये मी टीचर आहे आणि मला वैदिक मॅथ्सचा म्हणजे ट्युशन घ्यायची इच्छा आहे, म्हणून मी शिकते आता, क्लास ओके. करते. व्हेरी गुड. हा, हर्षदाताई. हर्षदाताई. हां. लवकर, थोडा फास्ट. त्याच्यानंतर मधू पाटील ताई, मी जेव्हा नाव घेईल तेव्हा. हं. येस सर. सर मी हर्षदा बोरसे. मी इथे टिबरेवाला स्कूल आहे ना नाशिक रोडला, तिथे टीचर म्हणून काम करते. ओके. मधू पाटील ताई. ओके. सर मी वसईला असते. माझं डबल ग्रॅज्युएशन झालंय. मी पहिले एका स्कूलमध्ये शिकवत होते. आता सध्या घरी आहे, पण मला अबॅकस शिकायचा इंटरेस्ट आहे. शिल्पा गायकवाड ताई. शिल्पा ताई. हं. त्याच्यानंतर ज्योती निकम ताई. हं. ताई, माईक ऑन करा शिल्पा ताई. हं. हं. हा, याच्या ऐकायला का? हा, बोला बोला. हॅलो. हा, बोला बोला. हा सर, मी फर्स्ट टू टेन्थ ट्युशन घेते. बिफोर मॅरेज टीचर म्हणून होती. आणि अबॅकस काय आहे हे जे इंटरेस्टिंग आहे, माझ्या ब्रदरने मला सजेशन केलं, तो करायची आवड आहे मला. कुठून कुठून बोलताय ताई? सिटी? मी ठाणे ठाणे. ठाणे. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर दीप्ती खैरनार ताई. दीप्ती खैरनार ताई. हं. ताई, माईक ऑन करा. त्याच्यानंतर शामशन A146B ताई. ज्या ताई ब्लॅक ओढणी आहे आणि खिडकी पाठीमागे त्या ताई. लक्ष. दीप्ती खैरनार ताई, तुमचा कॅमेरा ऑन, मोबाईल ऑन होत असेल, बोला बोला. हां. आवाज येतो सर? हा, बोला बोला. हा सर, मी संभाजीनगरवरून बोलतेय. ओके. मी देखील फर्स्ट टू एट शिकवतेय. मला देखील क्लास करायची खूप इच्छा आहे. 2 वर्षापासून मी क्लास शोधतेय अबॅकसचा आणि आणि मला आपलं खूप इच्छा आहे. खूप वेळा बोलणं झालंय आणि मी स्कूलमध्ये खूप देखील चालू खूप वेळा तुम्हाला शेंडी लावलेली आहे. बरोबर ना? असं तुम्ही म्हणाल मनातल्या मनात की अरे बाबा, या बाबाला किती कॉल केले मी, असं तुम्ही म्हणत असाल मनातल्या मनात ना. सांगतो त्याचं कारण पण. बरोबर ना? खूप वेळा बोलणं झालंय ना आपलं. बरोबर ना? तुम्हीच ना सर. ताई त्या दीप्तीताई? ओके. हो 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 माहित नाही, हो. पण संभाजीनगरहून खूप कॉल यायचे मला. नो इश्यू. शामसन 1846 ताई. ओके. ओके, प्लीज थोडंसं फास्ट. नमस्कार सर. ताई बोला. रॅली आवाज येतोय ना? हो, येतोय छान. बोला. रॅली चालू आहे. मी वैशाली काय ओके. नंतर उद्यापासून जॉईन करताना झूम वैशाली मीटिंग ताई काय? म्हणून टाका. ओके ओके, बोला बोला. नाही नाही, मी आता ट्राय केलं पण नाही लिहिता आलं ते, म्हणजे ओके, काय ऑप्शन नाही हरकत नाही. सुचला. कुठून बोलताय तुम्ही?
मी सध्या पुण्याहून बोलते, पण 4-5 दिवसात शिफ्टिंग होणार आहे आमची यवतमाळ. मी याच्या आधी पण जॉईन केलेलं आहे. माझ्या मुलीने ओके पण केलेला आहे क्लास. ओके घेताना थोडं पैशाची अडचण आहे, मी सोडला मध्ये. ओके. आणि थोडस म्हणजे 15-20 दिवस केलेलं आहे. आपल्याकडे करत होती ती का कोणाकडे करत होती? नाही नाही, आपल्याकडे मग आपल्याकडे दोन कुठं हजार बावीस मध्ये. मग तेव्हा कुठं पैसे लागत होते? फ्री शिकवायचो मी तर. नाही नाही, तिनं केलं. ओके तिचं थोडस ओके नंतर ओके. तिनं सोडलं, ठीक पण आहे मी पुण्यात कोर्स ठीक करायला आहे. सुरुवात केली होती. चालेल आता मला तिकडं गेल्यानंतर सुरू करायचं आहे. चालेल ताई. ओके. माधुरी ताई मंचारे माधुरी मंचारे ताई प्लीज सर, बोला बोला. माझं नाव माधुरी मंचरे, माझं एम.कॉम झालंय. मला अबॅकस शिकण्याची इच्छा आहे आणि टीचिंग मध्ये पण इंटरेस्ट आहे मला. ओके ओके. कुठून बोलताय तुम्ही? मी नाशिक दीपाली नगर. दीपाली नगर. दीपाली नगरला रुपाली मॅडम राहतात तिथं, त्यांनी दिलाय का तुम्हाला? ओके ओके त्या सोसायटी. ओके. जया पवार ताई जयाताई 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 मोबाईल तुम्ही व्यवस्थित ठेवला नाही, पण काय हरकत नाही तरी बोला. जयाताई लवकर, थोडा फास्ट. नमस्कार. मी शिंदखेड्यामधून आमना गावणे बाई आहे, म्हणजे आमना गावणे बोलते. बहीण आहे. शिनकडा नाशे मी पण. हा बोला 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 बोला. तुमचा आवाज पोचत नाहीये, काय हरकत नाही, मी तुमच्याबद्दल. जयाताई शिंदखेड्याहून बोलतायत. तुमचं कनेक्टिव्हिटी व्यवस्थित करून घ्या, मोबाईल व्यवस्थित ठेवा आणि नंतर बोला माझ्याशी. शिल्पाताई तुम्ही व्यवस्थित संगीता बसा, तुमचा चेअर. म्हणून ओके. शिल्पाताई व्यवस्थित बसा, एक ठिकाणी शांत बसून घ्या. शिल्पाताई बोला, तुम्ही कुठून बोलताय, तुमची ओळख करून द्या थोडंसं लवकर. आणि अख्खं घरभर नका फिरत बसू, एका ठिकाणी बसून घ्या. ओके ना? ते थोडासा फास्ट. नेक्स्ट विवो. प्लीज थोडासा वेळ कमी आपल्याकडे, मला आपल्याला शिकून जायचं आहे आज. शिल्पाताई तुम्हाला आवाज नाही आला अजून. Vivo V233 ताई, ज्यांच्या त्या ताईंच्या पाठीमागे फ्रीज दिसतंय सर, मला. हा बोला शिल्पाताई, बोला लवकर. हा नमस्कार. मी शिल्पा जरीपटके. बोला बोला. माझं MSc मॅथमॅटिक्स झालंय आणि मी प्रायमरी स्कूलमध्ये टीचर आहे. ओके ओके. पुण्याहून कुठून? बोलते. पुण्याहून. विवो ताई, ज्यांच्या पाठीमागे पिंक फ्रीज दिसतंय, ताई बोला बोला, माईक ऑन करा. मी अमृता ठाकरे, नाशिकवरूनच बोलते, खांडेमाळा. माझं फिजिक्स आणि कम्प्युटरमध्ये मास्टर डिग्री झाली आहे. मी आता गव्हर्नमेंट टीचर होण्याच्या भरतीच्या प्रोसेसमध्ये आहे. ऑलरेडी माझे 9-10 वर्ष झाले 1ली ते 10वीचे क्लासेस आहे. आणि जर मी आता गव्हर्नमेंटला जॉईंट होईल तर त्या मुलांसाठी म्हणून मला शिकायचं आहे की मी त्यांच्यापर्यंत हे पोहोचवू शकते बुवा, असं व्हेरी गुड, अबॅकस, वैदिक मॅथ्स वगैरे. ज्यांची फीस देण्याची कॅपॅसिटी नाहीये त्या मुलांपर्यंत मला हे पोचवायचंय. व्हेरी गुड ताई. विवो ताई दुसऱ्या अजून पुन्हा परत ज्यांच्या पाठीमागे फ्रीज दिसतंय त्या. V21111 प्लीज थोडासा फास्ट ताई. ठीक आहे, माईक ऑन होत नसेल तर पुढच्या रोशनी पाटील ताई. हा, सुट्ट्यांमध्ये भेटल्या का खूप दिवसानं? काय खरं नाही बाई, अवघड आहे ताईंचं. वा वा, बोला. नमस्कार. मी नाशिक मखमलाबाद मधून बोलते. मी प्राथमिक शिक्षिका आहे. आणि शिकवतायत का मुलांना? नाही शिकवते म्हणून पुन्हा परत पंढरपूरची वारी करायला शिकवते ना आल्या. सर. पुन्हा ठीक आहे ठीक पुन्हा आहे पुन्हा पुढचं ठीक घेण्यासाठी. आहे. सीमा राऊत ताई, थोडस फास्ट प्लीज. हॅलो हा बोला बोला ताई. हॅलो. हा बोलून घ्या ताई, माझं बोला. नाव अश्विनी श्रीकांत ठाके. मी शिवाजीनगर सातपूरवरनं बोलते. माझे एक कोचिंग क्लासेस, स्वामी समर्थ कोचिंग क्लासेस नावाने, आणि मला माझ्या क्लासेस मध्ये अबॅकस सुरू करायचे म्हणून मी क्लास जॉईन केलेला स्वामी समर्थ आहे. क्लासेस कुठं लोकेशन कुठं आलं नेमकं तुमचं? श्रमिक नगरला? शिवाजीनगरला. शिवाजीनगरला. ठीक आहे काय हरकत नाही. सीमा मला राऊत ताई. मिळालं. ओके. सीमाताई. सीमाताई सीमा राऊत ताई प्लीज, माईक ऑन करा ताई. सीमा राऊत ताई,
माईक ऑन करा आणि तुमचं इंट्रोडक्शन करा प्लीज. नेक्स्ट नेक्स्ट वैशाली जाधव ताई. हॅलो. हा बोला हा ताई. नमस्कार सर, मी वृषाली जाधव. मी BA BEd आहे, नाशिक येथून बोलते. ट्रॅफिक एज्युकेशन पार्क मध्ये सध्या जॉब करते. ओके. आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग आमच्या ज्ञानात थोडंसं भर पाडण्यासाठी आणि ते गरजू मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा क्लास जॉईन केला. जरूर ताई, वेलकम. येस स्वरूप सरांनी मला रेफरन्स दिलाय, बरोबर ना जाधव ताई? अगदी सर, ओके. अगदी सर. ओके. प्रियंका येस ताई. येस. प्रियंका ताई. प्रियंका ताई. हॅलो. हा बोला. सर, एक फक्त रिक्वेस्ट होती, या सगळ्यांपेक्षा मी लहान आहे, तर तुम्ही मला डिरेक्टली प्रियांका म्हणले, ताई नाही म्हटलं तरी पण चालेल. मी नाशिकमधून बोलते आहे. मी ॲज अ सॉफ्ट स्किल ट्रेनर आणि पर्सनल डेव्हलपमेंट कोच आहे. 7-8 वर्षापासून मी हे काम करते. नवीन नवीन गोष्टी शिकण्याचे माझी हॉबी आहे. मी नेहमीच करते. मी नवीन लँग्वेजेस पण शिकते. आणि जे पण हे करताना जी पण नीडी मुलं असतात, तर त्यांच्यासाठी मी मोस्टली इंग्लिश स्पीकिंग फ्री ऑफ कॉस्ट खूपदा कॉलेजेसमध्ये घेतलंय. तर माझी हीच इच्छा आहे की आता अबॅकस थ्रू पण माझा मुलांशी कनेक्ट आहे, तर हे पण मी तिकडे युटिलाइज करू शकते बुवा, असं व्हेरी माझं गुड. पर्पज आहे. व्हेरी गुड. शुभा घुगे ताईंचा कॅमेरा बंद आहे. अनिता पेठे ताई, थोडंसं फास्ट प्लीज. नमस्कार सर, मी पुण्याहून बोलते, अनिता पेठे. मी जवळजवळ 16 वर्षापासून क्लासेस घेते, 1st to 10th. आणि मी ऍज अ टीचर, प्री प्रायमरी टीचर बी आहे. पण माझ्या इथं इन्क्वायरी म्हणजे मला याच्यासाठी वैदिक मॅथ आणि अबॅकस मी घेत नव्हती. तर मला योगिता जाधव आपल्या मालेगावच्या, मालेगावच्या. हा. त्यांच्या थ्रू मी तुमचा रेफरन्स घेतला आणि तुमचा नंबर वगैरे मागितला मी त्यांच्याकडून. ओके ताई. नेक्स्ट आहे शामशन SSM A166P. हा, ज्यांच्या बाजूला खिडकी आहे. बोला ताई लवकर. माईक ऑन करा. तोपर्यंत शुभ घुगे ताई. ताई तुम्ही बोला तोपर्यंत. त्या खिडकीवाल्या ताई तोपर्यंत शामशन वाल्या दोघं ताईंचं. हा बोला ताई. नमस्कार सर, माझं नाव शुभांगी घुगे. बोला बोला. तुमचा परत माईक बंद झाला. ठीक आहे. कुठून बोलतायत? घ्यायचंय नाशिक रोड. ठीक आहे. व्हेरी गुड. हॅलो. ओके ओके. नेक्स्ट रिंकूताई, तुमचं पण इंट्रोडक्शन करून द्या लवकर, थोडं फास्ट. नमस्कार सर. पहिले माझं अबॅकसचं सर्टिफिकेशन झालेलं आहे सर, वर्ष झाला. पण मग तरी पण तुमचा एक एक शब्द खूप महत्वाचा असतो. आणि मी लिटिल चॅम्प्स म्हणून मौलेवालच्या मागची स्कूल आहे, तिथे जून पासून जॉईन होते सर आता. पण अरे तुमचे वा. मोलाचे शब्द ऐकण्यासाठी पुन्हा जॉईन करणार आहे आता. मोलाचे शब्द नाही, आणि प्रॅक्टिस वैदिक करा. मी विचारलेला प्रश्न तुम्हाला आला पाहिजे होता ना, म्हणून पंढरपूरची वारीची गरज आहे. म्हणून बी अलर्ट, काय हरकत नाही. पण तुम्ही आल्यात महत्वाचं, काय हरकत नाही. पण प्रॅक्टिस करा. याच्यानंतर वैदिक मॅथ पण होईल ना? हो हो हो, सांगतो सांगतो सर, सर्व सांगतो. नो प्रॉब्लेम. ओके. फक्त प्रवासात राहा कंटिन्यू. हा, लिंक तोडू नका. ओके. साधना बडगुजर ताई फ्रॉम कुठून? नमस्कार सर, माझं नाव साधना बडगुजर, मी चोपड्यावरून बोलते. माझं BSc BEd आहे. मी 1st to 10th पर्यंत सेमी माध्यमाचे मॅथ सायन्स क्लासेस घेते. प्लस माझं ओके. अबॅकसचं पण ट्रेनिंग झालंय. परत मला अजून एक्स्ट्रा नॉलेज साठी मी जॉईन केलंय. बरं, तुमच्याशी जरूर बोलेल मी. हा, काय हरकत नाही, बोलेल. पण जेव्हा आठवण येईल मला तेव्हा आठवण करून द्या, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा. ओके. त्याच्यानंतर सिमरन सरदार ताई, कुठून बोलतायत सिमरन ताई? माईक ऑन करा. सर, मी म्हणजे सगळ्यांपेक्षा लहानच आहे, तर मला ताई नको, मला तुम्ही सिमरनच बोला फक्त. आपल्याकडे माझं नाव सिमरन. आपल्याकडे आता कदाचित सिमरन ताई, त्याच्यानंतर प्रियंका ताई, त्याच्यानंतर ऋतुजा ताई. एक ऋतुजा ताई, तिचं आत्ता जस्ट बी फॉर्मशी झालं. ती सर्वात आत्तापर्यंत लहान लहान होती. माझं वयाचं मला माहित नाही, पण ती सध्या सर्वात लहान होती. इथं हो. काय म्हटलं मी, ऋतुजा घोणे. आणि मी त्याच्यानंतर आपण परत एकदा सांगतो मी की ठीक आहे, मी हक्काने, मी बोललो ना आधीच सांगितलं, भाऊ बहिणीचं नातं आहे, मी रागवेल बोलेल. पण माझा एक तो प्रोटोकॉल आहे की जरी मी रागवलो तरी ताई म्हणून बोलेल. म्हणजेच काय होतं की भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये तो दुरावा कमवण्यासाठी माझा तो एक
टोन असेल किंवा माझं ती प्रोटोकॉल असेल तर ते आपण त्याला हो कोणी चालेल. ब्रेक करायचं नाही. ओके. हो. तर तुम्ही कुठून बोलतायत ते सांगा. मी मुंबई कल्याणवरून बोलते. ओके, ठीक माझी इंजिनिअरिंग झाली आहे. आहे. ओके. मी होम ट्युशन्स घेते आणि अबेकस क्लासेस घ्यायची पण इच्छा आहे माझी. त्यासाठी मग हे जॉईन केलंय आता. ओके, व्हेरी गुड. रंजना ताई बोला, हिंदीत बोला, मराठीत बोला, भोजपुरीत सर बोला, मैं बोलिए क्या मैं बोलिए. थाने में रहती हूँ। अभी ठाणे थाने में में आप रहती हूँ सर। हाँ भी थाने में हूँ सर। कब आए आप ठाणे? 22 को आई सर यहाँ पे। मतलब 22 ओके, 22 मई के आए अभी? हाँ मायके आए हैं सर अभी। ओके. तुम्ही कुठून येते ओके सर? सर मेरा मेरा सर BSc IT हुआ है और मैंने सॉफ्टवेयर इंजीनियरिंग का डिप्लोमा किया था एंड मैं TCS में जॉब करती थी एज ए डेवलपर 10 साल पहले। देन उसके बाद मेरी शादी हो गई तो मैं अभी घर में ही हाउस वाइफ हूँ। बस बच्चों को अपने ट्यूशन्स वगैरह लेती हूँ। ओके. कविता ताई ओळख करून द्या लवकर, थोडा फास्ट. कविता के ताई. कविता ताई थोडासा फास्ट प्लीज. तर मी रिव्हिजन साठी करते परत आपली ओके. मागच्याच बॅचची. ओके. नाशिक रोडहून कविता. ओके. दीप्ती खैरनार ताई बोलून मी झालं. वाईट वागा परत अनिता पेटे ताईंची आता. ओके, चलो थोडंसं थोडंसं ऍक्शन मोडमध्ये जाऊ आपण. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण आता. खूप सारे कॅमेरे पुन्हा परत डिस्टर्ब झालेत. माधुरीताई, विभोताई आणि सीमा राऊतताई, मी परत प्लीज परत सांगतो. जयाताई, मला पहिल्या पेजवर मला व्यवस्थित, मी जसा व्यवस्थित बसलोय ना तशी माझी पण अपेक्षा असते की सर्वजण 100% डिव्होटेड इथं असले पाहिजे. एवढं तरी अपेक्षा असते प्लीज, कारण मी त्याच्यात कॉम्प्रोमाइज नको. शुभ घुगेताई, खूप मोठी अडचण असेल तर कॅमेरा बंद ठेवा, अदरवाईज ऑन ठेवा. सो प्लीज इकडे लक्ष द्या. आपण थोडंसं इंट्रोडक्टरी म्हणून आपण